तो डे वन कसा होता नाटकाच्या मंचावरचा? कारण रंगभूमी अशी आहे ना जी आपल्याला खूप शिकवत असते. आपल्यासमोर ऑडियन्स असतो ज्यांची फर्स्ट क्लॅप, पहिली टाळी खूप महत्त्वाची असते. तो जो पहिला प्रयोग होता तो आठवतोय आजही? काय ॲब्सोल्युटली. माझा पहिल्या आयुष्यातला माझा पहिला प्रयोग 15व्या वर्षी लंडनमध्ये झाला. ओ 15व्या वर्षी? येस. आणि मी अगदी नवकी होते. माझ्या घरात कुठेही 2 पिढ्यांमध्ये सुद्धा या क्षेत्राशी कोणाचा संबंध नाही. आणि झालं होतं असं की मी आणि वंदनाताई, म्हणजे मी वंदनाताई म्हणजे वंदना गुप्ते, मी तिच्याबरोबर सगळीकडे तिची बोट धरून सगळीकडे जायचे. आय वॉज सो नाईव्ह आणि वी हॅड अ ग्रेट रिलेशनशिप. आणि कुठेतरी गेलो होतो आणि तिथे आम्हाला खूप उशीर झाला आणि मला हे कळण्याच्या पलीकडची होते मी. म्हणजे मी चुनाभट्टीला राहायचे तर ट्रेननी कधी कुर्ला स्टेशनला सुद्धा गेले नव्हते. इतकी मी नाईव्ह होते जनरली आयुष्यामध्ये. आणि आम्हाला उशीर झाला म्हणून मामा म्हणजे मधुकर तोरडमल प्रचंड चिडले होते. कारण नवीन सेट होता, काही काही गोष्टी प्रॉप्स नवीन होते, तर त्यांना त्या मुव्हमेंट्स बसवायच्या होत्या आणि ती रिहर्सल होती. बरं मी आय वॉज जस्ट अ किड. मला तुम्ही नेणार तिथे मी जाणार. आणि मामांचा सगळा राग त्यांनी त्या दिवशी माझ्यावर काढला. म्हणजे मला खूप ओरडले ते. आणि मी ना इतकी निर्लज्ज म्हणा किंवा आपली चूक आहे का नाही ह्याचा बरोबर मला कळायचं. आणि ते बोलत असतानाच मला कल्पना होती, अश्विनी तुझी काही चूक नाही आहे, हां हे वड्याचं तेल वांग्यावर निघतं आहे. हे त्या नाईव्ह स्टेजमध्ये पण मला कळत होतं. पण कुठंतरी पहिला आईवडिलांना सोडून पहिल्यांदा मी हा प्रवास केला आणि ते नसताना माझ्या आयुष्यातला एक काहीतरी वेगळाच अनुभव मी घ्यायला आता चालले आहे स्टेजवर. तर ते नाटक संपेपर्यंत मी धीर ठेवला होता. आणि नाटक संपलं, तिथे एलिव्हेटर होता खालती मेकअप रूमला जायला. मी एलिव्हेटरमध्ये खाली आले आणि मी ओक्साबोक्शी रडत होते. ह्या की म्हणजे त्यांनी बोलले ते त्याच्यानंतर पहिल्या प्रयोगाची भीती, सगळं व्यवस्थित निभावल्याचा आनंद आणि आईवडिलांनी माझा पहिलं हे काहीतरी पाहू शकले नाहीत आणि त्यांच्याशिवाय मी हे करते, असं सगळं संमिश्रित मिक्स्ड फिलिंग्स. मी अगदी ओक्साबोक्शी रडले की म्हणजे मलाही कळत नव्हतं की मी का रडतेय. पण मी त्याच्यानंतर खुणगाठ बांधली की ह्याच्यानंतर कुठल्याही इंडस्ट्रीतल्या कारणाकरता माझी चूक नसेल तर मी एक टिप्पूस डोळ्यातनं काढणार नाही, हे त्याच वेळेला मी ठरवलं. आणि त्याप्रमाणे मी आय नेव्हर क्राय. नॉट फॉर माझ्या फॅमिलीच्या मुलांच्या गोष्टींकरता कधी डोळ्यामध्ये पाणी गेलं. आय एम व्हेरी इमोशनल पर्सन. पण आपल्या इमोशन्स कुठं दाखवायच्या आणि कुठं आपण आपल्याला प्रोटेक्ट करायचं हे आपण ठरवायचं, ते त्या दिवशी शिकले मी.